त्या दिवशी भीमेला अफाट पूर आला होता. 1956 सालच्या महापुरानं दौंडची दाणादाण उडवली. भीमेच्या महापुरानं होऱ्याच नव्हतं झालं. सगळं काही संपलं हो आमचं. त्या दिवशी भीमेला मोठा पूर आला. 1956 साली प्रचंड महापूर आला होता. 2 रात्री मृत्यू डोळ्यासमोर पाहिला. काळजी करू नका, आम्ही मदतीसाठी आलो आहोत. पाणी खूप वेगाने वाढत आहे. पाणी खूप वेगाने वाढत आहे. त्या अथांग पाण्यात फक्त देवाचाच आधार होता. अखेर आमचे जमिनीस पाय लागले. नशिबाची दोरी बळकट म्हणूनच आज हे परत दिसले. 2 ऑगस्ट 1956 म्हणजे याच महिन्यामध्ये तब्बल 70 वर्षापूर्वी दौंडच्या भीमा नदीला पूर आला होता. गेल्या 6-7 वर्षापासून हा पूर येतोच आहे, पण तो त्यावेळचा पूर असा होता की त्यानं दौंडची दाणादाण उडवली होती. दौंड शहर त्यावेळी तसं तुलनेनं छोटं असलं तरी सुद्धा ते शहर होतं. पण या भीमा नदीच्या महापुराला झालेली 70 वर्ष एखाद्या भयकथेसारखी आहेत. दौंडच्या इतिहासातला तो काळाकुट्टा अध्याय आहे. 2 रात्र मृत्यूशी झुंज देणारे कामगार, उद्ध्वस्त झालेले अनेक संसार आणि भीतीनं थरथरलेलं शहर, असं दौंडचं स्वरूप होतं. भीमा नदीच्या महापुरानं दौंड शहराला अक्षरशः वेढा घातला होता. डोळ्यासमोर संसार वाहून जात होते. ही घटना होती 2 ऑगस्ट 1956 रोजीची, शुक्रवारचा दिवस. डोळ्यासमोर संसार वाहून जात होते. चारही बाजूनी पाण्याचा प्रचंड लोट होता. जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू होती, धावपळ सुरू होती आणि मदतीसाठी आर्त हाकही मारली जात होती. 1956 साली आलेला महापूर दौंडच्या इतिहासातला सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती म्हणून आजही स्मरणात आहे. या महापुराला तब्बल 70 वर्षे पूर्ण झाली. त्या दिवसाच्या आठवणी ज्येष्ठ नागरिकांच्या मनात आजही ताज्या आहेत. त्या काळात सलग 5 वर्षाच्या दुष्काळानं होरपळलेल्या दौंड तालुक्याला अचानक भीमेच्या रौद्र रूपाचा सामना करावा लागला. पुणे परिसरात मुसळधार पाऊस झाल्याची माहिती मिळताच काही जागरूक नागरिकांनी गावात दौंडी पिटवून लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा दिला. काहींनी तो गांभीर्याने घेतला आणि आपला जीव वाचवला. मात्र अनेकांना भीमा नदीचं पाणी ही शहरातल्या गांधी चौकापुढे येणार नाही, कधीच येत नाही असा विश्वास होता. निसर्गानं मात्र हे अंदाज सगळे खोटे ठरवले. अवघ्या काही तासात नदीनं रौद्ररूप धारण केलं. पाणी बाजारपेठेत घुसलं, दुकानं जलमय झाली आणि अगदी 2 मजली इमारतींचं देखील खालचे मजले पाण्याखाली गेले. व्यापाऱ्यांना मालाचा विचार सोडून केवळ अंगावरच्या कपड्यांशी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडावं लागलं. काही जण मात्र दुसऱ्या मजल्यावरच थांबले. पोलिसांनी त्यांना बाहेर येण्याचा इशारा दिला, अगदी अटक करण्याचाही दम दिला. तोही त्यांनी धुडकावला. पण जेव्हा पाणी दुसऱ्या मजल्यावर शिरायला लागलं तेव्हा भीती खरी ठरली. वाचवा वाचवा अशा अर्थहाका सुरू झाल्या आणि त्यानंतर धाडसी नागरिकांनी जीवाची पर्वा न करता होड्या पाण्यात उतरवल्या आणि शेकडो नागरिकांची सुखरूप सुटका केली. या महापुरातील सर्वात थरारक प्रसंग घडला तो म्हणजे नदीपात्रातल्या पंपिंग स्टेशनमध्ये. गंगाधर माचवे आणि फ्रान्सिस डिसोजा हे 2 कर्मचारी अचानक वाढलेल्या पुराच्या पाण्यात अडकले. पंपिंग स्टेशनची इमारत पूर्णपणे पाण्याने वेढली गेली. अखेरच्या क्षणी ते इमारतीच्या छतावर चढले आणि देवाचे नाव घेत 2 दिवस 2 रात्र तब्बल 48 तास मृत्यूशी झुंज देत बसून राहिले. चहूबाजूने अथांग पाणी, अंधार, थंडी, खाण्यापिण्याची कोणतीही सोय नाही आणि प्रत्येक क्षणी मृत्यू समोर असल्याची जाणीव. अशा परिस्थितीत त्यांनी धीर सोडला नाही आणि म्हणूनच ते कसे वाचले पहा. पूर ओसरू लागला. बाळोबा कोळे आणि त्याच्या सहकार्यांनी जीव धोक्यात घालून होडी पाण्यात उतरवली. प्रचंड प्रवाहाला तोंड देत ते पंपिंग स्टेशनपर्यंत पोहोचले. त्या दोघांना सुखरूप बाहेर आणलं. त्या दोघे किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमली. प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य होतं, नशिबाची दोरी बळकट म्हणून आज हे पुन्हा वाचले, आपल्या भेटीला आले. महापुराचा फटका केवळ शहरालाच नाही, संपूर्ण तालुक्याला बसला. भीमा नदी काठची अनेक गावे उद्ध्वस्त झाली. काही गावे नामशेष झाली आणि काही गावातील घरं जमीनदोस्त झाली. दौंड शहरातील सुमारे 400 घरं पूर्णपणे कोसळली. शेकडो घरांचं मोठं नुकसान झालं. गवताच्या गंजी, जनावरं, संसारोपयोगी वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. अनेक कुटुंबांना उघड्या मैदानात आसरा घ्यावा लागला. या संकटाच्या काळात प्रशासन, पोलीस, SRP जवान, स्थानिक व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते धाडसी नावाडी देवदूत बनून धावू आले. घरात अडकलेले वृद्ध, महिला, लहान मुले, अगदी बाळंतींनी सुद्धा होड्यामधून सुरक्षित बाहेर आणल्या. रुग्णालयातील रुग्णांना खाटासह दुसरीकडे हलवण्यात आलं. अनेक स्वयंसेवकांनी स्वतःची पर्वा न करता हे मदत कार्य केलं. महापुरामुळे शहरातलं पाणी पुरवठा पूर्ण बंद झाला. वीज पुरवठा खंडित झाला होता. पाण्याचा पिण्याचा थेंब मिळत नव्हता. बाजारपेठ बंद होती. दूध नव्हतं, अन्न नव्हतं, निवारा नव्हती. अनेकांनी त्या दिवशी एकादशी होती, मात्र 2 दिवस निर्जल एकादशीप्रमाणे दिवस काढला. शहरावर अक्षरशः अंधार आणि असहायतेची छाया पसरली होती. 2, 3 आणि 4 ऑगस्ट पर्यंत हा जो धिंगाणा निसर्गानं दाखवला होता त्याची भयकथा आजही आहे. आज भीमा नदी शांतपणे वाहताना दिसते.
पण 1956चा तो महापूर आणि त्यानं दिलेला धडा दौंडकर मात्र कधीच विसरू शकणार नाहीत, कारण हा केवळ पाण्याचा पूर नव्हता, तर हजारो कुटुंबाच्या आयुष्याला कायमचा बदलून टाकणारा इतिहास होता. 70 वर्षानंतरही केवळ एका महापुराची नोंद नाही, तर संकटाच्या काळात माणुसकीचे एक दस्तावेज म्हणजे पाहिलं जातं.